बतावली. अहो फारच मजेदार होती. जिथं शिव महाराज थक्क झाले तिथं माझी काय कथा. अरे वा, या हसीन खानची सॉरी खूपसूरत हसीना पाहण्यासाठी चालेल मला आहे. शांताबाई, इतक्या लवकर कुठं निघालात? लैला की कम्बोक में मुझे पागल कर डाला है. पण काय हो ज्योतिष आज, हमारा नाम शांता तुम्हाला कसं माहित? शांता नाही, ते पण ठाव आहे मला. फिर हमारा असलियत नाम क्या है? हसीन खान. अरे वा, तुम्ही तर कमालच केली ज्योतिष आज. माझ्या आज्याचं पंजाचं हा पर पंजाचं नाव सुद्धा सांगू शकतो ज्योतिष शास्त्रावरून. मग काय बघायचं का ज्योतिष? नाही तर चाललो मी पुढच्या घराला. ज्योतिष बघणार, चांगलं नशीब फोडून करणार, वाईट रेषा घालून तिथं भस्म करणार. मागचं ज्योतिष आता बघणार, पुढचं करम रात्री बघणार. ज्योतिष बघा ज्योतिष. वा 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 ज्योतिष राज, इतक्या जल्दीनं कुठे निघालात? माझं बघताय ना. अहो काय ज्योतिष, अहो मागचं पुढचं आम्ही सारच पाहतो. शांताबाई. जानका नाही, हसीन खा, हसीन खा. अच्छा अच्छा, हसीन खा. तुम्हाला डोळ्यात पहा. तुम्हाला ज्योतिष शास्त्राचा प्रताप दिसतो का? तुम्हारी आंखों में तो कुछ नहीं दिखता ज्योतिष राज. क्या? एक हसीन परीची मूर्ती माझ्या डोळ्यात दिसत आहे तुम्हाला? अरे यार, एक नटको चौकरी त्या डोळ्याच्या बुबुला टांग मारून छान बसली. तुम्ही एका आईचे आणि एका बाबाचे लाडके बेटे आहात. आणि लोकांना काय 4 बाप आणि 2 आई असं पहिले. हा शांताबाई, तुम्ही ज्योतिष शास्त्राचा अपमान करतात म्हणून मी तुम्हाला घालून फास मागते. हो ज्योतिषराज, माफ करना, आमचे बडी भूल होईल. यापुढे तुम्ही सांगाल त्याचा ठीक ठीक जबाब तुम्ही सांगा. शांताबाई सांगा, लय आले माझ्या ताईनात. काय नवीन घडलं का? अरे बापरे, याने तर काळजालाच हात घातला. बोलून चालून ज्योतिषराज खोटं सांगितलं तर चालून भसम शान करून टाकील. पैसा पका 40 को. ही सैतान नाही, माणूस आहे. तो सुद्धा ब्रह्मदेवाने पाठवलेला. बोलो, क्या बात हुई दरबार में? दरबारात मोठी भानगड झाली. भानगड आणि मारामारी. हे हो ज्योतिषराज, जगदेवराव निंबाळकरांनं आपल्या भावाला शाही आलम म्हणून कैद आणलं. जगदेवराव लिंबाळकरांनं कुणाला कैद केलं? बजाजी निंबाळकराला. होय, बजाजी लिंबाळकर कैद झाले. इतनाही नाही, लोकल बाजार चौकात देहांताची शिक्षा सुद्धा फरमावली बादशाहनं. काय ऐकतो मी? हो महाराष्ट्राचा कोयनूर हिरा कुत्र्याच्या मोठीनं मारला जाणार. ज्योतिषराज, विचार कसला करताय? अरे बाप, अरे बाप, ज्योतिषराज, अपना जान बचा लो, जान बचा लो. शैतान आदमी तुम्हारी इस तरफ आ रही है. चलो चलो हसीन का, अपनी जान बचा लो. बोलो बोलो. बहिरजी 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 घात झाला. बजाजी लिंबाळकर कैद झाले. कैद केला बजाजी निंबाळकरांना. त्या महाराष्ट्रातील जगदेवराव लिंबाळकरांनं. बहिरजी, ही खबर महाराजांना जल्दीने पोहोचवण्याची व्यवस्था झालीच पाहिजे. तुम्ही जगपतराव विचारांच्या वाड्यात प्रवेश मिळाला तर पहा, पण जरा हुशारीनं. त्याची काळजी नको, तू चल पुढं.
भर बाजार चौकात शाहे आलम यांनी कत्ल करण्याचा हुकूम फरमाविला. सत्ताधाऱ्यानिमित्त मंडप पुकारलं तर गुन्हेगाराला आणि बादशाला देखील फार संतुष्टाची पडायची. परंतु शिवाजीच्या मराठी राजाच्या सशेमिळ्यानं पछाडला मुलं फुकट्या मूर्खेपणासाठी माझ्याची संसड आहे. त्याला तुम्ही आम्ही काय करणार? कसली गडबड आहे वाड्याबाहेर? पकडून आण त्या हरामखोराला माझ्या समोर. असे कोणीतरी पागलखान्यातून फरारी झालेला वेळापे शिवाजीनं आरंभलेल्या स्वराज्यशाहीच्या भूतानं सर्वांना पागल करून टाकला आहे. वाड्यापासून बायकांसाठी चोरून बोलणी करता काय? मूर्खानो, घेतलेला कान असता ते विसरू नका. सांगा सांगा, कुठं लपून ठेवलीच माझ्या दीपाला? कोणत्या तलगडात तिला अन्न पाण्यामधून धडपडून मारणार? खरं सांगा, खरं सांगा ना, तुमच्या नडीचा तोडण्यात खेळ आणि पागलखान्यातून सुटल्यासारखं काय म्हणतात बरं तो? कोण म्हणतो मी पागल? तुम्ही पागल? तुमचा बाप पागल? सारा जग पागल. माझी बायको पळवता आणि मूर्खानो मला पागल म्हणता काय? काय नाही वाटत? तुमची बायको पळवून नेली तर तुम्ही काय कराल? घोरपडे, याची बायको पळवून नेल्यामुळं याचं डोकं ठिकाणावर नाही असं मला वाटतं. कोणाचा कोण तो? आईचा मुलगा, बापाचा ओशाचा दिवा आणि बायकोचा नवरा, याच्यातला कोण पाहिजे तुम्हाला? मूर्खानो, तुमच्या समोर आराम बाबा असता मी कोण म्हणून विचारता? अरे रात आणल्यात का दिवस आणले? आराम करा. उद्धटपणाची बात कशी हे समाज छाटली जाईल. चोर कुठला? कोण चोर? मी चोर? तुम्ही चोर? तुम्ही शाही नोकर, हरामखोर. माझी बायको द्या, माझी दीपा द्या, नाहीतर या तलवारीच्या फटक्यात तुमचे खंडणी करून टाकेल. घाबरलात? माझ्या दरावर तलवार नाही म्हणून तुमची खंडणी करत नाही. जा, हा मानी मराठा सोडून देतो तुम्हाला. वेड्या माणसा, तुझ्या रागाला प्रथम आवर घाल. अशी दांडगाई करून तुझी बायको मिळणार आहे का तुला? कुणी बोलावली तुझी बायको? तुम्ही तुमच्या साथीला आली. या वाड्यात आता मी तिला पाहिली. अरे म्हणून तर मी इथं आलो, नाही माझं इथं काय काम? माझी बायको द्या, माझ्या अंतरीचा दीपक द्या, नाहीतर चिचक्यासारखं आपलं नाही तुम्हाला. काय बाई हा सावळा बोलतोय? बाबासाहेब, हा वेडापीर कोण? वेडापीर? बायकोसाठी वेडा झालाय ना, म्हणून तर सारं जग मला ह्याच नात्यानं ओळखतोय. त्या दिवशी पालकरांनी सांगितलेलं वेडापीर म्हणजे हा बहिर्जी तर नाही ना? बहिर्जी, अरे मर्दाचा मराठपणा हा महाराष्ट्राच्या संरक्षणासाठी आहे. तू एका सामान्य बाईसाठी शोचनीय स्थितीला उराशी मागून आपलं जीवन मातीमोल करून घेतेस. निर्मला, आपण माझं वेशाचं ओळखत नाही ना. अक्का, माझ्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही सुद्धा बायकोसाठी वणवण भटकला असता. माझी बायको द्या, माझी दीपा द्या. अजन्मात याचं केव्हा दर्शन घडलं नाही वाड्यात. स्वारीला प्रथमच पाहत आहे मी. चित्रघटना म्हणायची. तुमची मुलगी या वेड्या पिराला संबंधित नात्याने ओळखते हे तुम्ही डोळ्याने पाहतच आहात. त्यांचा संवाद कानाने ऐकत आहात आणि पंढरीला जाऊन विठोबा पाहिला नाही असं म्हणता याचं मोठं आश्चर्य वाटतंय.
निर्मला, शिवाजी राजांच्या साथीदारांबरोबर आमच्या गैरहजेरीत या फुकट्या उट्या देवी करण्याची तुला काय आवश्यकता होती? बाबासाहेब, माझ्या हातून अशी कुठली चूक झालीये? झाली नाही, परंतु वेळीच झालेल्या चुकीची दुरुस्ती करून घेणं हे वडीलधाऱ्यांचं कर्तव्य असतं. कदाचित तुला आपली चूक वाटत नसेल. मुळीच नाही. संकटाच्या ससेमिरीला पिछाडलेल्या माणसाला सहाय्य करणं हा मानवतेचा धर्म आहे. मानवी जीवनात एकमेकांना सहाय्य करणं हा जरी आपला धर्म असला तरी शत्रूनं वाटेल ती बहुरावाची सोंग घेऊन कोणत्याही ठिकाणी थांगरनिळा घातलेला आमच्या शाही तत्वाला हे मुळीच पसंत पडणार नाही. सरदार साहेब, शत्रू मित्र कोण ही पारखण्याची अक्कल आहे मला. शिवाजी आणि त्याचे साथीदार आज शाही रात्रीच्या कायद्यानं गुन्हेगार ठरतात आणि त्याच गुन्हेगाराला महाराष्ट्राचा मावळ शंभूदेवाचा अवतार मानला जातो. निर्मला, आणि ज्याच्या नेक वफादारासमोर भलतीच वटवट करून स्वतःच्या बापाला काही खण्यात तोडण्याचा तू मूर्खपणा करीत आहे. आम्ही ज्याचं खातो त्याच्या राजनीतीप्रमाणे आम्हाला वागलं पाहिजे. जगपालराव, महाराष्ट्रात पोळाच्या कडी भाताप्रमाणे निर्माण होणाऱ्या त्या बंडखोर शिवाजीच्या स्वराज्यशाहीनं ह्या तुमच्या पोळीवर चांगली बोलणी घातलेली दिसतो. वेळेस सावध होऊन त्या सैतानाचा बंदोबस्त केला नाही तर ही तुमची पोरगी तुम्हाला चढ होईल. सरदार साहेब, त्या बंडखोरानं बापाला बाप म्हटलं नाही, मायेच्या शब्दानं आईला संबोधलं नाही, प्रजेच्या पालनकर्त्या शाही आलमगीराचं हा बंडखोर मानित नाही. त्यानं त्या हात पाठवलेलं हे वेडं तुमच्या गैरहजेरीत हलकाच फायदा घेऊन वाड्यात काय झिंगारा घालतील याचा तुम्हाला ठाम पत्ता नाही. सरदार साहेब, आतापर्यंत तुमचं मला शांत चित्त ऐकून घेतलं. या उपरी शिवाजी महाराजांविषयी तुमच्या तोंडावाटे कधी शब्द बाहेर पडले तो प्रसंग बघेल याची याद राखा. निर्मला, अगं लहान तोंडी मोठा घास घेऊन नको ते काय बरळते? हाताच्या बोटावर मोजण्या एवढी अडाणी मावळ मराठ्यांची संघटना निर्माण करून जनभाषाही त्याला सुरुंग लावण्याचा नादालपणा केला. त्या बंडखोरीविषयी आम्ही काय सर्वस्वाची होळी करून घ्यायची? बाबासाहेब, अहो हीच तर आपली मोठी चूक आहे. विजापूर शाही दरबारात शत्रू मित्र कोण हे तुम्ही ओळखूच शकले नाही. टाकावा आणि त्याच्यात तो बंदिस्त व्हावा ही कशा माझी जगपालराव, या अजानपुराच्या तोकड्या मुलीला आमचे बोल नाही पटायचे. तुमचा संताप आवरा पाहू. निर्मला, जगपालराव आणि मी विजापूरकरांचे नोकर त्यांच्या कल्याणाला जागारायचो. म्हणून म्हणतो या राजकारणी भानगरी मला चांगल्या समजतात. आदिलशाही जुलमी राजवटी विरुद्ध शिवाजी महाराजांनी बंड पुकारलं म्हणून ते बंडखोर झाले. स्वराज्यासाठी सगळ्यांना हा प्रत्येक मरणाचा जन्मसिद्ध हक्क असता. तो हिरावून घेण्याचा प्रयत्न शाही वस्त्र परिधान केलेल्या शाही चोरांनी करणार. शाही चोर, कुठे हरामखोर मराठ्यांच्या आड वैरी त्यालाच माझी बायको बोलून हरामखोरी केली आहे. माझ्या हातात मिळाला तर त्याला जरा संघासारखा चिरून टाकेल. बहिर्जी, अरे काय असं वेळासारखं वागतोय? अरे दीपा बहिणी सुखरूप आहेत. काय माझी दीपा सुखरू आहे? कोणी सुटका केली तिची? शिवाजी महाराजांनी साक्षात शंभूदेवांनी प्रत्येक शब्दाकडे या पाणीच्या मनस्वी श्रद्धापचा वाटली विचारांचं गाव तुमच्या चिंतन. सरदार साहेब, विचारात का पडला? नाही म्हणजे शिवाजी महाराजांनी दीपा बहिणीची सुटका केली हे तुम्हाला आवडलेलं दिसत नाही वाटतं? कसं आवडणार? मराठाला मराठा माऊलीची इज्जत राखली. गुलामीचा पायपोस सांभाळण्यासाठी महाराष्ट्राला मराठा चिमरत अशी देशोधडीला नाही लावली. शाही दरबारात हंजे करणाऱ्या
मराठीच्या आपल्या अशा बहालदारला गेल्या. मग तुम्हीच सांगा सरकार साहेब, देश सोयी करून महाराष्ट्राची सेवा करणारा देशसेवक की महाराष्ट्राची द्रोह करणारा शाही आराम कौर? शाही आराम कौर काय? अरे भाषणाला पण या अपमानाचा सूर शिवाजी बरोबर त्याच्या साथीदाराचा सत्यानाश करून नाही केला तर नावाचा पाणी बरोबर नाही हे तुम्ही काल सर्पाच्या डोक्यावर काठी मारून तू त्याला दुखवलं. आता तो सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. हर धर्मावर या माणी सरदाराचा प्रजाजीनं केलेला अपमान अंतःकरणात शल्ल्यासारख्या टाकलेला हसा क्षणाक्षणाला गमड्या शिवाला मोठा म्हणून दोन कशी पडण्याची पाळी माझ्यावर आली. हे दुर्दैव नाही तर का? खंडोकर शिवाजी सावली पिशाच्या प्रमाणे माझ्या पाठीशी काय करावं काय सुचत नाही. हुकमी बादशाची सारी माझ्या हाती असताना हा डोंगरातला मंदिर शेफारून गेल्याचं पाहून त्याला कुणीतरी हितोर असण्याचा संशय. शाही दरबारातून शहाजी राजांचा काटा काढला की शिवाजी नेताजी प्रजाजी निंबाळकरांसहित या सर्वांचा सर्वनाश करू. हा मराठी सदरांचा बाजी नक्कीच जवाप्रमाणे बाजी दिसणार. तो हिंमत का अंमलात का आणत नाही? त्याला दूर तर केलं देखील का? मिळापूर्वी काही खरं तर पदाचा काटा पडला तर भारत खात्रीनं भक्तदारी काढल्याच्या राहणार. बजाजी निंबाळकरांना देहांताची शिक्षा फरमाची बातमी महाराष्ट्रात वाऱ्यासारखी पसरली आणि या बाजी घोरपड्याच्या नव्या कारस्थानाला सुरुवात झाली. कमाल कमाल आहे मरवचों की लोकांची. हमारा नाम शान का नहीं, हमारा प्यारा नाम हसीन का. हर कुठे पण भेटलो सरळ म्हणतो शान का म्हणून. त्याची काय गंमत आहे खान साहेब? शान का आणि हसीन का अरे याचा फारसा फरक नाही वाटत मला. म्हणून का सरळ म्हणतो शान का म्हणून. अहो खान साहेब, हसीन का म्हणजे आसमानातल्या परांचा राजा असं तुम्हीच म्हणताव ना. पर शान का म्हणजे काय? शान का म्हणजे शानच का? अहो तसं नवं खान साहेब. अहो लाखात एक मिळणार नाही शान, तो शान का. असं होय. मला वाटलं तू खरोखर म्हणतो मला शान का. बर खान साहेब, काय नव्या जुन्या गमती जमती काय काय गंमत जम्मत. या तो दिल में शोला भडकाय शोला. आवाज तवा तुमचा चेहरा उतरल्यासारखं वाटतंय मला. खान साहेब, अहो या पीडित रोगाची आग फार भयंकर बघा. अहो मेलेल्या माणसाला गालाला लागलं तरी लागतात. असाच जलद पिचट मारता माणसाला बघा. काय रे नरवी दोस्ता, तू इतका मोठा यो आजदार अहो या असा तारका सोसारखा वाढला तुला त्या आशीन चोगरीची आठवण म्हणताय का रे? अहो माहितीला आठवण येते मध्ये. अहो बसावं, बोलावं, कीर्तीची गाणी गातावं. पण त्या बंडवर शिवाजीला हाय जर केलं समजाल ते जीव. दोस्ता
आता घाबरने की बात नहीं, बाजी घोड़ पड़े ऐसी चाल चला है, एका दंडात दोन पक्षी ठाक. सांगा सांगा खान साहेब, अहो काय केलं त्या बाजी घोरपरे ना? शिवाजी राजांमुळे दरबारात बंद करून शाही आलं, शिवाजी राजाला कैद करून शहाजीचा काटा किल्ले पार करण्याची. हेच तर खरं. देशद्रोह्या या महाराष्ट्राची मावल सेना शिवरायांसाठी चाटता पाडली असता. अरे तूच काय, तो तुझ्या बापाने जरी आकाश पाताल एक केलं तर राजाच्या जीवाला दगाफटका होणार नाही. काय विचार पडत असता? मग सेवाजी मला कुठे भेटला? मी उसे गिरफ्तार करना चाहते हो? मिळाला हाती, तो देतो शहापणाच्या हाती, म्हणजे मोठा इनाम तरी मिळेल. तो बहुत ठीक, बिलकुल ठीक, बराबर. शिवाजी राजा गिरफ्तार करून दिला तर तुझ्या जन्माचं सार्थक झालं म्हणून समज. अच्छा, मैं चलता हूँ. मैं तो शाही आलम मुझ पर नाराज हो जाएंगे. अच्छा आतून फार मोठी महत्वाची बातमी मिळाली. महाराजांना सावध केलंच पाहिजे, नाही तर तो विश्वासघाती राजाच्या जीवाला दगाफटका केल्याशिवाय राजनिर्मितीसाठी मी वचन द्यावं आणि त्या वचनपूर्तीची घडी बसायच्या अगोदर या महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात हितुरीच्या वादाला थैमान घातल्यामुळे या पाशवी सत्तेच्या कोंडवड्यात मला बंदिवास मिळावा. ही भोवतेवीची कसोटी नाही तर काय? मरणाला मी भीत नाही. भूतानावर जन्मला जीव केव्हा ना केव्हा मरणाच्या दारी जाणारच. पण या काही ठिकाणी शहाच्या वचन कुत्र्याच्या मोतीनं काय म्हणून मरावं? शाही कष्टाची बेईमानी करणाऱ्या शाही करायला कुत्र्याच्या मोतीनं मारायचा शाही आलमचा दंडकच आहे. बजाजी, तू केलेल्या बापाची कडून फलं आणि तुझ्याशिवाय कोण टाकणार? तुझ्या बाजार चौकात होणारी तुझी अमानुष कप्तर माझ्या तोंडाने झाल्यापेक्षा या काही खड्यात बिन म्हणून काटा करण्यासाठी आलो आहे. तो सुद्धा अंधाऱ्या रात्री लपत छपत मूर्ख माणसा, जातीवंत मराठा आपल्या मृत्यूला जिगरबस मानतो असा असता माझ्या मरणाची नादान कल्पना उराशी बांधून मला धमकी देणारा तू कोण? मी कोण? माणसाची ओळख इतक्या लवकर विसरशी याची कल्पनाच नव्हती मला. बजाजी, मरण्याच्या भीतीनं त्रस्त झालेल्या तुझ्या शरीराला ओळखीच्या शब्दाचा विसर पडायला खात्रीनं तुझी मनस्थिती ठीक दिसत नाही. बजाजी, माझी मैत्री गेला ध्यानात ठेव. डोळे पाप पडत आणि वर्गाच्या दारी उभे असलेला तुझ्या आत्म्याला विचार तिने कोण आहे म्हणून. तुझा मित्र की आज सगळ्यात केला अपमानाचा सोड देण्यासाठी राजाला पाठवलेला यमदूत, तो सुद्धा भयभीत मुद्रणा बजाजी निंबाळकरच्या चरणाजवळ. अरे लटकत्या मेळात तलवार असून सुद्धा या बजाजीचा मराठी बाणा पाहून तुझी मान शर्मेने सुटली. त्या मराठी दौलतीच्या रखवंदाराला मरणाची धमकी देतोस. तरी मी अजून कायमच राहिला आहे. बजाजी, साखर दंडाच्या चरबंदीनं तुझा अर्धाधिक जीव यावलती रवाना झालाच आहे. आता शिल्लक राहिलेली कामगिरी काम पाडून इथून मला गेलंच पाहिजे. मजा नावच करून जगाला शेवटचा रामराम. कोण कुणाचा मृत्यू याची जर तुला खात्रीच करून घ्यायची असेल तर निर्धनात छातावर अलंकार भूषित दिसणाऱ्या या साखर दंडातून मोकळा कर. बाळा बजाजी निंबाळकरची कळमात तुला 200 रुपये बुरखाधारी देव तलवारच्या एकाच फटक्याला शिवजयंती रवाना करतो. आज आता माझ्या समोर वनराजाच्या गोळ्यात पलपुट्या गोळ्याला आपले गोळे गुई दाखवू नये. गर्विष्ठ बुद्धीचं रामायण ऐकण्याची माझी दिल मात्र इच्छा नाही. तू वनराज आणि पलपुट्या गोळा काय अपमानाचा सोड म्हणून या शाही संशयीनं तुझा शिर अस्मान पार करतो.
जिवंत असता एका रणझुंजारात शस्त्र उचलताना शाही हरमकरला लाज वाटायला आली होती. तोंड काळा करण्याबंदी गृहातून नाहीतरी गणपती त्याला तुझ्या छातीत घुसवली चवच. आहा विधात्या, तुझ्या आघात महिमेचा महिमा काय वर्णावा. तुझ्या या अद्भुत चमत्कारामुळे क्षणभर माझ्या डोळ्याचं पाणी. म्याणा वाचून तलवाराला शोभा नाही आणि शेराला सवा शेर भेटल्याशिवाय माधुर्य आचरता येत नाही. सरदार साहेब त्वरा करा, आपला जीव धोक्यात आहे. आपण पूर्वेकडील चोर दरवाजाकडून निघून जाऊया. चला. स्वतःचा जीव धोक्यात घालून माझ्या सुटके खातर केलेल्या धाडसाबद्दल मी कोणत्या शब्दात आपले आभार मानावे तेच समजत नाही. आपण कोण आहात? माझी सुटका करण्याचा आपला उद्देश कोणता? बोलण्यावरून आपण पुरुष नाही याबद्दलची पूर्ण खात्री झाली आम्हाला. सरदार साहेब मी कोणाचा कोण का असेना, पण मित्र या नात्याने तुमच्या कारागारागृहातून मुक्तता करावी हीच माझी प्रबळ इच्छा. आपण केलेल्या उपकाराचं ओझं सांभाळण्याची ताकद, त्याचबरोबर त्याची परतफेड करण्याची हिंमत आज तर या बजाजी निंबाळकराजवळ नाही. सरदार साहेब मानवी जीवनात संकट काळी आपण एकमेकाला सहाय्य करणं हा तर मानवतेचा धर्म आहे. पण तुमच्यासारख्या योग्य त्याची शहानिशा न करता बादशहाने तुम्हाला देहाची शिक्षा करावी याला अन्याय करावा आणि तोच ना तुम्हाला जीवाचं जीवदान मिळावं हाच माझा मनोद आहे. सरदार साहेब त्वरा करा, मी बाहेर योग्य कार्यकर्त्यांचा योग्य तो बंदोबस्त करून आले. स्वतःचा जीव धोक्यात घालून बोलत देख नसता मला वाचवण्याची आतुरी थोर महत्वाकांक्षा असती तर दख्खन दौलतीचा हा मानी मराठा नाव अर्धाचं जीवन केव्हाही जगणार नाही. क्षण फरफुरलेल्या मरणाच्या भीतीनं जर या बंदीखान्यातून गेलो तर महाराष्ट्राचा साधा शिपाई गडी माझी पणकुटी वृत्ती पाहून तिरस्कार करेल. सरदार साहेब प्राणपणाच्या जोखमीनं मी स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला. ते फळद्रूप नाही का होणार? आपण जर माझ्या विनंतीला तुच्छ लेखत असाल तर या जगात तरी जगून माझा काय उपयोग? आपल्या विनंतीला नकार देता येत नाही आणि होकारही. सरदार साहेब आपणाचे मी दिव्य केलं, हाताला पहारा करायच्या डोळ्यात धूळ टाकून मी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला. आपण त्याला काडी मुलीची किंमत न देता लाथ हाणावं हे केवढं दुर्भाग्य. सरदार साहेब आपण जर माझ्या विनंतीला नकार दिला तर मी इथे मला जीव घेईन. छे छे, असं भलतं सास करून आपण मला शर्मिंदा करू नका. हिचा हात माझ्या हाती मिळताच अंगावर विचित्र शहारे का बरं उभे राहिले? सरदार साहेब विचारात का पडला? आपला माझ्यावर विश्वास नाही येते. ज्याने शाही तख्ताला सुरुंग लावून एका मराठ्याची सही सलामत सुटका करण्याचा निर्धार केला त्या वीरमणीविषयी आम्ही अविश्वास का बरं ठेवू? परंतु देवी मला जीवाचं जीवदान देऊन तुला असा कोणता लाभ होणार आहे? लोभीचा लालसेने मी आजपर्यंत कुठलीच गोष्ट केली नाही. मानवताची परंपरा सांगता तिला तिलाशी वागून मी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याचा अर्थ असा नव्हे की मी तुमचा उपकार केले. माझ्या सुटके खातर केलेले धाडस माझ्या स्मरणात राहीलच. कदाचित त्या उपकृतीचा उतराई होण्याचा प्रसंग आलाच तर आपल्या घरचा प्राणाचं दान द्यायला मी स्वतःला भाग्यवान समजतो. या अल्लाह, या लाख लाख शुक्र. सरदार साहेब आपण माझ्यासाठी प्रसंगी प्राण टाकणार. त्यात काय मोठंसं? ज्यानं माझ्याकरता आपलं प्राण धोक्यात घातलं ते प्राणाकरता आपलं सर्वस्व अर्पण करणं बजाजी निंबाळकर आपलं आद्य कर्तव्यच समजतं. सरदार साहेब आपला शब्द समजावा की वचन? मानी मराठ्यांचं शब्द म्हणजे साक्षात शंभूदेवाचं स्मरण करून दिलेलं वचनच आहे. पण तसं कशाला? हा बजाजी निंबाळकर आपल्या प्रतिज्ञेनं सांगतो की आपल्या कोणत्याही एका शब्दासाठी मी माझ्या पंचप्राणाची आहुती देईन परंतु वचनभंगाचं पातक करून मराठी दौलतीची इब्रत कलंकित करणार नाही. घ्या हे वचन. या अल्लाह, तेरी अजब कमाल है. आपण जातीनं मुसलमान आहात? सरदार साहेब त्यात आश्चर्य का वाटो? मुसलमान पिंड हा माणूस नाही का? जातीवादाबद्दल मी आपल्याला प्रश्नच केला नाही. असा असता आपण कोणाच्या कोण हे तरी समजेल का? प्रसंगानुसार तुम्हाला त्याचा
होईलच. पण सरदार साहेब तोळा करा, आता आपण इथून निघाला हवं. चला सरदार साहेब, आपला घोडा तयार आहे. मानवी जीवन हे परोपकारासाठी आहे. जगायचं परोपकारासाठी आणि मरायचंही परोपकारासाठी. हा आपला दिव्य संदेश महाराष्ट्रात मराठी दौलतीला देईल. येतो मी. चारों तरफ बारह होते हो गया भाई मामूली साल खेली जोर दरबार से बच्चे निकाल जमाई आज ही खोल पड़े खबर नहीं तो तो शायद हम के दुनिया हमारी दुनिया उसी वजह हमारे सर पर बहुत बनकर खड़ी है इमाल को शायद थोड़ा से भागने के तुम पर आखिरी फैसला दरबार में होगा. मालदार, तुम्हारे चोरी से भाग निकलने से हम ये समझते हैं कि तुम्हें तुम्हारी जिंदगी के कीमती का पता लगा है. कि निम्बालकर, ये दरबार आदिल शाह का है. इसके चारों तरफ जवान खड़े हैं. कहाँ गई तुम्हारी वो लंबी लंबी बातें और मराठे का जुनून? हमारे कैद खाने से क्यों भाग रहे थे? क्या तुम्हें मालूम नहीं शाही कैदी कैद खाने से भाग जाए तो उनके साथ क्या बर्ताव करना चाहिए? आखिर होना मुश्किल बिल्ली की तरफ छुप छुप कर भागना कायरों का काम नहीं तो और क्या है? बड़े बड़े रस्तम आदिल शाह के सामने अपना सर उठा नहीं सकते, समझे? हिमालय, तुम डरपोक हो, बुज़दिल नादान हो. मरणाच्या भीतीनं कैदेखान्यातून पळणारा हा मराठा वीर नाही. यकीन लगाओ इस बात पर थोड़े देर के हम विश्वास करते हैं हुकूमत से विरोध करना एक इतना संगीन जुर्म है क्या तुम्हें इसका इकबाल नहीं? हे या अपराधाची योग्य चौकशी न करता आपण माझ्या कपालीवर गुन्हेगारीवर शाही शिक्का मोहतब केला. तो मुळीच मला मान्य नाही आणि म्हणूनच तशाच तशा न्यायानं वागल्यास मी माझा पवित्र बदलला. हो, बहुत खूब. आँख के डर के मारे एक बहादुर अपनी जान बचाकर भाग सकता है. यह तो गनीमत है कि हम तुम पर मेहरबान है, लेकिन इसका मतलब ये नहीं हम तुम्हें कुछ नहीं करेंगे. शाया आलम, आपण मला काय करणार आहात? नाही न समजता इतका मी भोळा शंकर नाही. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, छत्रपती सारख्या स्वाभिमान शून्य मराठ्याप्रमाणे शाही वंशीय पाणी पिणारा हा बजाजी निंबाळकर खास नाही. म्हणून म्हणतो स्वधर्मासाठी प्राणपण करून करने वाला सिर्फ बातें ही करना चाहता है, काम करना नहीं. शेर को देखकर अगर लोमड़ी गटे बिल्कुल बेसुध है, बेकार है. चोरों की तरफ भागते हुए तुम्हें शर्म नहीं आई? आई, मुलीच नाही. मरणाच्या भीतीला कैदखान्यातून पडणारा हा मराठा वीर नाही. खामोश बदतमीज, इस शेरशाह के सामने गुस्ताख पेश आ रहे तुम जैसे काम बाबरी में बहुत की सजा लक्ष्य है. मानवतेच्या जीवन मरणाचा पंचा या आठ घटकेसाठी निर्मित झालेला बादशाच्या हाती नसून त्रिखंडात राज्य करणारा सत्ताधीशांजवळ आहे. आमच्या चालवेळीनं हाताशी धरून माझ्यावर कपटी करत असताना फासा लागण्यातून तुम्ही आताही मला करत आहात तो तुमच्या नाशाला कारणीभूत झाल्याशिवाय राहणार नाही. बंद करो को पूरे जवान बारी बारी में खींच के जाएंगे. ये दरबार आदिल शाह का है, कोई काट काट समझे. अभी तेरी जवान चलो जी बारी बारी में खींच जाएंगे, समझे? काय म्हणता खान साहेब? क्षमा मागू. राष्ट्रीय कृत्यानं बेशरम बनलेल्या निरपराध जीवितांच्या रक्तमासाच्या नद्याला पतित झालेल्या त्या देशभगिनींच्या अर्थात स्वराच्या तोंडाच्या पडदे फाडणाऱ्या पवित्र गोमातेचा करून हंबरणाऱ्या अपवित्र झालेल्या या शाही सिंहासनाला आरूढ होणाऱ्या या सैतान सम्राटाला कुणी सत करून त्याच्याजवळ क्षमेची याचना करू म्हणता. खान साहेब, प्राण गेला तरी लाल मातीत जन्मलेला सह्याद्रीचा रखवाला काल तरी ही गोष्ट मान्य करणार नाही. त्याची याद राखा. फिर क्या औलाद सैतानी भेड़े हो, यहूदी
जबान काबू के बाहर जा रही है। निम्बालकर अपने नाकाब और गंदे जबान बंद रख, वरना नतीजा बहुत ही बुरा होगा। महाराष्ट्राच्या मराठवाड्यात स्वदेश स्वधर्मासाठी प्राण अर्पण करणाऱ्या समर्थांच्या शिकवणीच्या आधी तुला ओळख पडते दिसत नाही। अग्रूर बादशाह, तुला जे काही करायचं असेल ते भाषमी सत्तेच्या जोरावर करून मोकळा हो। सिंहासनावर बसून उगाच तोंडाच्या मानेबाप गप्पा मारू नको। मुकाबले के सुनकर हम ये समझते हैं कि तुम्हें तुम्हारी जिंदगी बेमाल गंवानी है। निम्बालकर अपने जवानी का कुछ ख्याल करो, आखिर इस जुल्म की सजा तुम्हें मौत के अलावा कुछ नहीं हो सकती। शाह आलम, तेच गरज मुखवटे हुकून या झुंजार वीराला मरणाची धमकी कशाने देतो? दरबाराच्या अवधी खरा मारा देणाऱ्या तुझ्या त्या शाही गुलामाची मुलगी या बजाजी निंबाळकरच्या हातात तलवार देऊन तरी पहा। तुझ्या त्या अल्लाह अकबरला रांगेला कुर्णी साथ द्यायला पाठवलं नाही तर निंबाळकर घराण्याचा नाव सांगणार नाही। इतनी गिरती रहे निम्बालकर, तुम्हें मालूम है शाह आलम ने कभी अपने खिलाफ गद्दारों के अल्फाज नहीं सुने। हम जैसे नमक हराम को चोर और डाकू कहे तो मुनासिब नहीं होगा। चोर ढकूच्या खाली लागेल अशी तुमची कसाब साऱ्या दख्खन नवलतीत अत्याचाराचं तांडव नृत्य घडत आहे। हे सांगायला बादशाहाला लाज वाटते की काय? दरबार में खड़े होके शहंशाह की तौहीन करता है। ऐसे बागी और पाजी का सर दरबार में धड़ से अलग करके हवा में उछलता रहो। सिपाहियों, देखते हो क्या? चलाओ शमशीर। कौन? बेटी रोशन? इस वक्त आने का मकसद ये हमारा महल नहीं, ये इंसाफी शाही दरबार है। इसे दरबारे अदील कहते हैं। जानती, खूब अच्छी तरह जानती, लेकिन का मतलब दरबार में इस तरह शहंशाह से गुफ्तगू करना एक शहजादी का फर्ज नहीं। इस वक्त हमारी आंखों में शहजादी की मोहब्बत नहीं बल्कि शहंशाह का जलाल है। जलाल जानती, खूब अच्छी तरह जानती, लेकिन एक फरियादी आपसे एक फरियाद मांगना चाहता है। फरियाद? और तुम्हारी एक शहंशाह की बेटी शाही तस्के कौन सी फरियाद सुनाना चाहते हैं? शाह आलम, मैं आपसे एक फरियाद करना चाहती हूँ। क्या मैं आपसे पूछ सकती हूँ, एक बेकसूर बेगुनाहों को ऐसे जलील करके बड़े दरबार में मौत की सजा क्यों सुनाते? ये शाह आलम के लिए इंसाफ नहीं बल्कि एक अजीम गुनाह है। तो ये तुम्हारी फरियाद है? शाही आलम की बेटी शाही तस्के यही पूछना चाहते हैं? शाह आलम के लिए मेरी फरियाद नहीं बल्कि एक दिल्लगी बन सकती है। क्या मैं आपसे पूछ सकती हूँ कि कोई भी बादशाह बिना तहकीकात के इस बेकसूर बेगुनाह को ऐसे कोई मौत की सजा दे सकता है? इस सब का रास्ता बताने के लिए आई हो तो शहजादी, ये तुम्हारी गुस्ताखी है। आदिल शाह के दरबार में इंसाफ है और इंसाफ की नजर गुनाहों बेगुनाहों को अच्छी तरह परख लेती। अगर इस वक्त तुम हमारी औलाद नहीं होती तो क्या होता रोशन, इस वक्त हम तुम्हारे अब्बा होते नहीं बल्कि शहंशाह। गुस्ताखी माफ हो शाह आलम, मोहब्बत के नशे में आकर मैं भूल गई थी कि बड़े दरबार में खड़ी होकर मैं आपसे फरियाद मांगना। पर क्या मैं आपसे एक सवाल कर सकती हूँ? एक बेकसूर बेगुनाह ऐसी मौत की सजा देके ये आपके लिए इंसाफ है, लेकिन यहाँ ना भूलो कि आपके सिवा और भी एक इंसाफ का दरबार है और वो है कुदरत का दरबार। उस कुदरत के सामने आपको भी जवाब देना पड़ेगा। क्या उस अदिल के सामने आप अपने यही इंसाफ सुनाओगे? रोशन, सोच में
शहनशाह की बेटी एक छोरा डाकू की तरफदारी करते हैं। क्या मैं आपसे पूछ सकती हूँ, किले पार का चोर डाकू है, लुटेरा है, इसका क्या सबूत है आपके पास? सबूत? यानी तुम हमसे सबूत जानना चाहते हैं? क्या ये सबूत कम है कि इसका भाई इसको गिरफ्तार करके दरबार में हाजिर करे? है ऐसा कोई भाई जो अपने भाई को मौत के मुंह में ढकेले? यही तो आपकी सबसे बड़ी भूल है शाही आलम। जो इंसान पर हम खुद गर्ज है, जिसकी आंखों के सामने हमेशा अंधेरा छाया हुआ है, जो इंसान 15,000 मुहरों के लिए अपने भाई को मौत के गले लगा सकता है, ऐसा मगरूर और जलील इंसान कहीं आपको मौत का निशाना न बने। रोशन, अभी तू नादान है, तुम्हें हुकूमत के काम में दखल लेनी नहीं चाहिए। हम तुम्हें हुक्म देते हैं कि ये दरबार छोड़ के चले जाओ। हम बागी को सर काटने की सजा सुना चुके हैं। जिसने आपको मौत की सजा दी है, मैं उससे एक और बचाना चाहती हूँ और मैं उसको बचा के रहूंगी, चाहे हुकूमत से क्यों ना टकराना पड़े। शाहजादे आगे कुछ ना बोल, नहीं तो हमारा इंसाफ बिजली बनकर तुम पर भी गिर सकता है। और क्या अब्बाजान, आप हमें मौत की सजा दोगे यही ना? आप हमें मौत की सजा नहीं दे सकते, क्योंकि मैं बेगुनाह और बेगुनाहों का रखवाला परवरदिगार है। लेकिन हम ये नहीं समझते, क्या तुम्हें इसे क्या निस्बत है? निस्बत? आप हमसे निस्बत पूछना चाहते हैं? तो ये देखिए। रोशन, मैं क्या सुन रहा हूँ? भाई तुम्हारा दिमाग पागल तो नहीं हुआ? एक शहनशाह की बेटी और एक अदाना मरगट्ठा, इसकी क्या हैसियत है? रोशन, तुम्हें अपने इज्जत का ख्याल रखना चाहिए। शाही आलम, मोहब्बत में कभी जात पात नहीं लिखी जाती, भेदभाव नहीं देखा जाता और अमीरी गरीबी का तो सवाल ही नहीं उठता। अगर मुझसे ये गलती हुई है तो मैं अपने आप को गुमतर नहीं समझती। हाजी साहब, मोहब्बत में आगे होकर पागल ना होना। वजीर अदालत और शाह आलम के लिए इतना सही बात। वजीर साहब, अपने जबान को लगाम दीजिए। आप आदिल शाह के दरबार में हो, मोहब्बत के दरबार में नहीं। आपके हुकूमत आदिल शाह के दरबार में ताजदार हो गए, लेकिन मोहब्बत के दरबार में आप ताजदार है और मोहब्बत के खिलाफ हम आपके दिलों से एक लफ्ज भी नहीं सुन सकते। पागल लड़की, तुम्हारे मोहब्बत के ताज को पल भर में उतारने की ताकत इन बाहों में सदाई है। ये आपकी भूल है शाही आलम। मोहब्बत कभी मर नहीं सकती और जब इसे छुप भी नहीं सकती। यह बात है सिपाहियों, इस नादान लड़की को दिमाग का जल वाला चखाओ। देखते हो क्या? इस तरह शाहजादी का कत्ल करना हुकूमत के खिलाफ है और इस शाही खानदान के इज्जत का सवाल है। इस शाही आलम में इस दुनिया में बदनामी होगी। हिम्मत खास, ऐसी औलाद तो न होने से होती तो बहुत ही अच्छा होता, बहुत ही अच्छा होता। नहीं नहीं जा बना, धीरज से काम लो। हमें कोई नई सूरत निकलनी चाहिए। सूरत? हालात ऐसी हालत में पूरी तकरीब निकल सकती है। वादी को इस्लामी बदल में शामिल किया जाए तो पवित्र हिंदू धर्माला राखानो, तुमच्या इस्लाम धर्माचा स्वीकार करावा। हिंदूंच्या पोटी जन्मला आणि तो हिंदू म्हणून असा असता, हा फुकटचा खटाडा कशाला? निंबाळकर, आपलं प्रेम मिळायचे संबंध हे पूर्वजन्माचे। माझ्या तुळशी बाळगलेल्या आशेची अशी निराशा करू नका। आपण दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी पांढऱ्यांचं नेक वचन तुम्हाला पाळायलाच हवं। विश्वकर्त्या, कोणता दुर्धर प्रसंग या बजाजीच्या नशिबात लिहिणार? मानी मराठ्याचं वचन, माझ्या महाराष्ट्राचं वचन। बजाजी,
आणि दिलेल्या शब्दाची पूर्तता करण्यासाठी तू इस्लाम धर्माचा स्वीकार करणार काय? सोच रहे हो निंबालकर, अगर तुम राजकोषी इस्लाम धर्म का स्वीकार नहीं करोगे तो हमारी हुकूमत तुम्हें जबरदस्ती मुसलमान बना देगी। ये आदिल शाह का फैसला आखिरी फैसला है। अगर जिंदगी सलामत चाहते हो तो शाही सल्तनत की बात तुम्हें माननी होगी। आपण या रोशनचा स्वीकार केला नाही तर मी आपले चरण कधीच सोडणार नाही. कुठबी कहो अहो ही बायकांची जात महाबिलंदर. अखेर त्या मानी मराठ्याला शहाजादानं आपल्या मोहब्बती जाळ्यात फसवून इस्लाम धर्माची दीक्षा दिली. ती बायकांची जात अहो केव्हा केसाना त्याला कापतील त्याचा खान पत्ता लागू देणार नाही. कमाल आहे कमाल आहे कुठं मिळाची. अहो ज्या नको त्याच्या माग या 5-50 आणि मी अहो एकटीसाठी तळपतोय. ओसो मैदूर काय शांत आहे? अहो कोण कोसमेल दूर बोलाय तुमच्यापासून? आता हसीनका पासून हसीनात पडायची. घोडा रेडा गाड बैल कुठचा पचन निपडं म्हणलो. अहो गाडा पळालात आता मी थोडं म्हणतो या खान साहेब, तुमचा जो हसीन चेहरा ज्याने पाहिला तो तुमच्या बिना घालाच पाहिजे बघा. बरं ते जाऊ द्या. खान साहेब शाही लग्नात काय नवीन घडलं का? बहुत बुरा हुआ बहुत बुरा हुआ. तुमच्या मराठ्यांचं नाक कापलं नाक कापलं. काय झालं सांग तर पाहू. आमच्या शहाजादेनं बजावलं. सांगा सांगा खान साहेब काय झालं त्या मानी मराठ्याला? मानी मराठा तो कसला मानी मराठा. अहो या आमच्या शहाजादीचा गोऱ्या 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 तुकडा पाहून अहो विश्वामित्रासारखा पागलला. अहो म्हणजे वा काय त्याच्या निंबाळकरानं मुसलमान धर्माचा स्वीकार केला. बादशाच्या पोटसाठी त्याने महाशक्ती एकदा दिला. शिवप्रभूंना जर बात करायला लागली तर त्यांच्या कालकात पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. पाणी पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. चलो दोस्त या कुठं की जडी मर्जीची शहापणा का हुकूम निकलाय. बजाजी निंबाळकर और शहाजादी रोशन की शादी बड़ी धूमधाम से होगी. और ये शाही साजरा बोलायची कामगिरी माझ्यावर आहे. येतो मी. ना शब्दात एखाद दुसरा महिना जात नाही तो बजाजी निंबाळकर मुसलमान झाल्याचं ऐकून छातीत कसं धस्सत. शहनशाहच्या नखरे सैदादी बरोबर रंगढंग करण्यासाठी बजाजी निंबाळकराने इस्लाम धर्माचा स्वीकार करून महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीला मिळवून नादानपणा करावा हे महाराष्ट्राचे दुर्दैव नाही तर काय. पहिली भाग झाला. बजाजी निंबाळकरांनी मुसलमान धर्माचा स्वीकार केला. माझी काय सांगतोस? निंबाळकर पवित्र हिंदू धर्माची तुम्ही ठिकाणी केली. माझी महाराष्ट्राला मानाचा मुजरा करणारा मौल्यवान हिरा मातीमोल झाला. परसत्तेचा गुलाम झाला. राजांच्या निंबाळकरांचा एक संबंध असता त्याला ही दुर्बुद्धी आठवली तरी कशी. विश्वेश्वराच्या मंदिरात स्वराच्या स्थापना करणाऱ्या त्या इस्लाम धर्माचं खबलास ग्रहण लागलेलं पाहून मुसलमान अंतकरण ठेवण्यापासून राहणार नाही. बहिर्जी अरे विचारात बेभान होऊ नको. घोर दौड करेल ही बातमी राजांना जल्दीने पोहोचवण्याची व्यवस्था झालीच पाहिजे. विभाजी प्रसंग एकाचे आहे तोच खोड करी शिवचरी त्याला वृत्तांत सांग. मी
असाच विजापुरी रवाना. निर्मला अशी गप्प का? चंद्राची चकोर चांदणी आज बावरलेला म्हणत किती का? कोण? नेताजी पालकर, शिवाजी महाराजांचे उजवे हात. अरे वा, महिषासूर मर्दिनी कोपायमान का झाली बरं? या भोळ्या शंकराचं काही चुकलं का? निर्मला, शिवाजी राजाने तुझं काय केलं? काय करायचं शिल्लक ठेवलंय? असं झालं तरी काय निर्मला? पतित पावन गो ब्राह्मणांचा रक्षक आणि आपल्याच्या शिररक्षणात धाव घेणाऱ्या त्या सांग सदाशिव हक्का करण्याचं कारण काय? निर्मला, सांग माझ्या शिवप्रभूंनी काय केलं? पालकर, शिवाजी महाराजांचं नामस्मरण यापुढे या मनात केलं जाणार नाही. निर्मला, कोणत्या भूतानं तुला झपाटलं? म्हणजे पवित्र देवतेबद्दल कटुतेचे शब्द तुझ्या मुखावाटे तू ओळखू लागली. कोणतं जळलेलं विष तुझ्या नसा नसात भिनलं आणि शिवाजी राजानं तो आपला शत्रू म्हणायला तयार झाला. निर्मले, महाराष्ट्रात शाही अफगाणची थडगी बांधून मराठ्यांचं राज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या माझ्या भोळ्या शंकराने तुझं काय वाईट केलं? हे पत्र वाचा, म्हणजे आपोआप तुम्हाला कळेल. निर्मला, अनेक उत्तम असे शिवाजीच्या बंडखोर साथीदारांनी काही गुन्हा नसताना मला कैद करण्यात आमंत्रित होते. माझी सुटका होणं आता शक्य नाही. करिता माझ्या पश्चात तुला सर्वस्वी आधार बाजी घोरपडे येतात. त्याच्याशी लग्नगाठ बांधून तो आपलं जीवन सुखी कर आणि त्यांनाच माझ्या सुटकेविषयी खटपट करण्यास सांग. खोटं सांग, खोटं आहे हे पत्र. कोण म्हणतो हे पत्र खोटं आहे बरं? अरे वा, स्वराज्य उलट्या बोंबा चक्कर रावणा बंदिवाट ठेवून इथं संभावितपणा करण्यासाठी आलास काय? नेताजी वाड्यात येण्याचं कारण किसान कुत्री मोकाट सुटले आहेत ना, त्यांचा बंदोबस्त करून आपल्याचं रक्षण करण्यासाठी इथं आलो. नाहीतर भलत्या ठिकाणी चावा घेतील ती. त्या बंडखोरानं ह्यांच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर सोपवणंही वाटतं. अल्बत त्यात तुम्हाला निरोध काय वाटावं? वडीलधारांनी काढता पाय वाड्यातून घेतला म्हणजे त्यांच्या तरण्यात अशा पुरीला एकांतात गाठून त्यांची चेष्टा मस्करी करणं ही त्या चोराची शिकवण. नेताजी जाता वाड्यातून. वाडा चक्कर राहायचा आहे. शाही मिष्टामान घट्ट झालेला बाजी घोट पडला नाही. मला हुकूम करणार तू कोण? ही कोण? रे निर्मलेचा भावी पती, त्या बापानं पाठवलेलं पत्र वाचलंस ना? घोरपडे, लग्न मला करायचंय. बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रामध्ये मी तुमची पत्नी झाले म्हणून मिळून त्याने आनंद होऊ नये. शिवाजी राजांनी जगपाल रावांना कैद केल्याचा बहाणा करून निर्मलेबरोबर मंगलविधी पार पाडण्याचा नादानपणा आजी घोरपड्याने केला तर हा नेताजी पालकर व्याघ्र उडी घेऊन नाईटीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. नेताजी, माझ्या होणाऱ्या मंगलकार्याच्या आड येऊन खाडताड तगार होण्याचा प्रयत्न केलास तर तलवारीच्या एका फटक्याने तुझं शिर फळावलं केल्याशिवाय हा बाजी घोटपडे राहणार नाही. समजदार? वळवळच्या जिंकलेला लगाम मार, नाहीतर बेताल फटफडणाऱ्या नादान घोरपड्याला या नेताजी पालकरांना यमसाठी रवाना करावं लागेल. थांबा, काय चाललंय हे सगळं? सरदार साहेब, पालकर, माझं दुःख निवारण करण्यासाठी तुमच्या तलवारी मला बाहेर पडल्या. ते या निर्मलेला हे आसमान टेंगळं वाटलं असतं. एका सामान्य बालेसाठी तिच्या वडिलांचा पश्चात तुमचा हा चाललेला धिंगाणा तुमच्या वीरवृत्तीला शोभून दिसत नाही. निर्मला, जगपालरावांनी सांगितल्याप्रमाणे तुझं दुःख निवारण करणं हे माझं कर्तव्य आहे. अगं तू माझी पत्नी झाली, तुझ्याजवळ पाहणाऱ्यांचे डोळे त्यांच्या हातात काढून दिले जाते. निर्मला, या पत्रात निश्चित काहीतरी कारस्थान असलं पाहिजे. जगपाल रावांना शिवाजी राजे कैद का आणि कशासाठी कळते?
नाही तशी रमण असेल हे कशावर त्या घोरपड्याने माझ्या बाबाने काही केलं नसेल तरी नाही वाटतं तुझी बनावट पत्र लिहू निर्मलाला आपलीशी काढण्याचा भाजीपाला न समजा मी काही मूर्ख नाही समजलास होय पडे तुझा मतलबी गावा आला माझ्या लक्षात पत्र पाठवलं कोणी त्या कृष्ण कारस्थाना तुझा हात असला पाहिजे अरे वा चोर तो चोर आणि वर शिरजोर चाललंय हे सगळं निर्मला निर्मला मी तुला सत्यावर सांगतो त्या नीच काल सारपानं चप्पा लावणं काहीच करू जबरीने पत्र लिहून घेता असं तुला नाही वाटत निर्मला ज्या शिवाजी राजांविषयी तो आपली शंका पडेल तोच हा शिवप्रभूचा स्वामी भक्त सेवक नेताजी पाहतो चप्पा लावणं बंदीमुक्त केल्याशिवाय आपलं तोंड दाखवणार नाही करा या दुःखाच्या भाऊसागरात माझ्या नौकेची नाबाणी न होता अशा कुठल्या कामात घडू गेलायच रे या आपल्या चाहकीला कोण धावणार या आपल्या चाहकीला कोण धावणार सोबत पाठवलेला संदेश आहे आम्ही जिवंत आहोत की मृतप्राय झालो याचा आम्हाला क्षणभर विचार निंबाळकरांनी मुसलमान धर्म स्वीकारल्याचं पाहून सारा महाराष्ट्र विचार निंबाळकरांच्या मनवृत्तीचे पालन करण्यासाठी आम्ही या फकिरी वेशांतरात विजापूर काढले यशापयश भवानी परंतु हा कोण या अल्लाह सखी का भला मौला का प्यारा हमें देगा तो ही भला और नहीं देगा तो ही भला है कोई सखी का प्यारा सहस्र किल्लाने मेघदूताने आपल्या संघटित बलाने त्याला लपवण्याचा प्रयत्न केला तर तो आदित्य नारायण थोडाच लपणार आहे आपणही थोडी शिवप्रभूची गंमत करून पाहावी बूढ़े काका क्या तुम हमारा एक काम करोगे फकीर बाबा माणसाला जर पाठ नसतं तर या लिहिलेल्या स्वांगांची बतावणी केलीच नसती बघा अहो तुमचं दर्शन घडलं या आता पुढचं काम हुशाराने कराया झोप चढलं या बघा त्यांचं गाव तुमचं मैं यहाँ का एक नया मुसाफिर हूँ ते तुमच्या बोलण्यावरून समजतो या अहो साधक संतांची कामं करणं आमचा धर्मच आहे बघा मग तो मौलवी बाबा असू द्या नाही तर सावता सुना है कि सल्तनत के शहनशाह की बेटी शाहजादी की शादी बहुत ही धूमधाम से हो गई हो गई क्या बाबा फकीर बाबा कवा झाली अहो पण मराठीचा अवय मिळाला आहे ना त्यासनी अहो हिंदू समाजात सरगती होऊ लागल्या ती इजापुरात तर सांगतो या क्या करना चाहते हो तुम फकीर बाबा जातीयता नष्ट करून शान टाकली त्या मराठी पठ्ठ्यानं अहो आमचा शिवाजी राजा हिंदू धर्माचं रक्षण करतो या आणि ते पुरांगार हिंदू धर्माचं पाठापोट करायला बाबा शहाजादीच्या शादीची जातीने विचारपूस करता येतात बड़ों के घर की जब शादी होती है तब
फकीर साधू संतों की झोली भर जाती है. तवाच शादी झाल्यापासून बादशानं दान धर्मासाठी कजरेचं दार 7-8 उघडत ठेवलं या. अहो महाराज, मराठीचा आवय मिळाय ना. महाराजचा पाऊस पडलाय, पाऊस हिच्या पुरत बादशाह. खुदा ताला की मेहरबानी हो तो इंसान क्या नहीं कर सकता. शायद उसका दामाद भी ईमानदार होगा. आता ते हो मला काय खावं. बाबा, त्या माने मराठ्यानं हिंदू धर्माचं वाटोळं करून शान मराठी बाण्याला शर्मनं चुकवलं बघा. अहो त्यो माणूस आहे का सैतान. बायकोसाठी धर्म सोडला आणि हिंदूंचा मुसलमान झाला. कुदरत मियाँ को यही मंजूर था. मोहम्मद यह जादू नहीं बल्कि ऐसी नशा है कि हिंदू को मुसलमान क्या और शैतान को हैवान क्या, किसी को क्या करेगी कुछ पता नहीं चलता. तो मला काय ठावं. या कशाला त्याच्या नावाचा गावाचा जातीचा पातीचा तलाश करू. फकीर बाबा, बाजार व चौकात दौडी होताना ऐकलं होतं त्याचं नाव. क्या सुना था. वजाची निंबाळकर म्हणून सांग. शिवप्रभू, हे फकीरी नाटक पुढे करा. वेळ फार मोळाची आहे. जी तू ओळखलंच आम्हाला. तुझ्या चाणक्य बुद्धीची कमालच आहे. राजे राजे, ज्यांच्या चरणाची धूळ सूर्यदर्शनाबरोबर मस्तकी लागते त्या राजेश्वराला कोणता मराठी माणूस ओळखणार नाही. जी तुझ्या हेरगिरीची धूर्तता अभिनंदनीय. जी यावेळी बजाजी निंबाळकर कुठे असतील. शाही बगीच्यात त्या नव्या दाम्पत्याचा धिंगाणा चालू असेल. राघू महिन्याचा जोडा प्रीतीची गाडी मिळत नवतीची फुलबाग पळवण्यात बंद झाल्या असतील. जी चल आपण त्या स्थळी जाऊया. मी निंबाळकरांची भेट घेऊन येईपर्यंत तू शाही बगीच्याच्या आसपास दबा धरून राहा. तसा काही दगाफटका असल्यास गिरवाणीचा इशारा कर. चल जल्दी.